महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठिकाण ठरलं असलं तरी देखील या सोहळ्याकरता कोण कोण उपस्थित राहणार याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे। केंद्रातले वरिष्ठ मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहतील असं म्हटलं जातंय, तर काही सेलिब्रिटींचीही या सोहळ्याला वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। शपथविधी सोहळ्याला वेगवेगळ्या क्षेत्रातून कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहे याबाबतची देखील कुतूहलता जी आहे ती सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। राजकीय विरोधक असतील, क्रीडा क्षेत्राचे असतील किंवा मग सिने क्षेत्राचे असतील, असे कोण कोण मान्यवर उपस्थित राहतील याबाबतची कुतूहलता संपूर्ण राज्यभर सुरू आहे। याबाबतची चर्चा देखील सुरू आहे। मात्र सिने क्षेत्राचं जर आपण पाहिलं तर सिने क्षेत्रातून रोहित शेट्टी असेल, अजय देवगण असेल, अनुपम खेर असेल, जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यासारख्यांचे नावांची चर्चा आहे। तर यासोबतच ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ज्येष्ठ गायिका आहेत आशा भोसले यांचंही नाव जे आहे ते चर्चेत आहे। त्यामुळे सिने क्षेत्रातून हे मान्यवर उपस्थित राहतील अशा प्रकारची शक्यता आहे। तर तिथेच सर्व विरोधकांना देखील आमंत्रण जे ते देण्याची तयारी जी आहे ती सरकारकडून केली जाणार आहे। खास करून जर आपण पाहिलं तर शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि नाना पटोले यासोबतच काँग्रेसचे जे इतर मान्यवर नेते आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। कारण त्यांना देखील सरकारकडून जे आहे ते आमंत्रण जाणार आहे। तर यासोबतच क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर आहेत, जसं सचिन तेंडुलकर यांना देखील आमंत्रण दिलं जाणार आहे। मात्र यासोबतच जर त्यांची तारीख असेल तर ते नक्कीच उपस्थित राहणार आहे। मात्र सचिन तेंडुलकर यांना देखील जे आहे ते आमंत्रण दिलं जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामन लालचंद यादवसह उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।